माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य म्हणजे मृत्यू। पण जर्मनीतल्या एका कंपनीने चक्क मृत्यूलाच आव्हान दिलंय। या कंपनीने मृतदेह गोठवून ठेवायला सुरुवात केली आहे। मृत झालेली माणसं भविष्यात पुन्हा जिवंत होऊ शकतात असं या कंपनीला वाटतंय। खरंच असं घडू शकतं का? पाहूया त्या रिपोर्टमधून। हे आहेत गोठवलेले मृतदेह। या मृतदेहांवर सध्या प्रक्रिया सुरू आहे। जर्मनीच्या बर्लिनमध्ये टुमारो बायो नावाची ही कंपनी मृतदेहांना गोठवून ठेवण्याची म्हणजे क्रायो प्रिझर्वेशन सेवा देते। भविष्यात जेव्हा विज्ञान खूप प्रगत होईल आणि मृत्यूवरही मात करेल तेव्हा हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करता येतील असा खळबळजनक दावा ही कंपनी करते। टुमारो बायो कंपनी पूर्ण मानवी शरीर गोठवण्यासाठी जवळपास 1.8 कोटी रुपये घेते। जर फक्त मेंदू गोठवायचा असेल तर त्याचा खर्च 67.2 लाख रुपये येतो। या प्रक्रियेत मृतदेहांना -198°C इतक्या कमी तापमानावर थंड केलं जातं। त्यामुळे शरीराची कुजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते। या स्थितीला बायोस्टॅसिस असं म्हणतात। आतापर्यंत टुमारो बायोनं 6 व्यक्ती आणि 5 पाळीव प्राण्यांचे मृतदेह गोठवलेत। व्यक्तीचा मृत्यू झाल्याची कायदेशीर घोषणा होताच ही कंपनी लगेच क्रायो प्रिझर्वेशनची प्रक्रिया सुरू करते। मृत्यूची बातमी मिळताच टुमारो बायोची खास वैद्यकीय टीम घटनास्थळी पोहोचते। मृतदेहाचं तापमान कमी करण्यासाठी आणि रक्तप्रवाह चालू ठेवण्यासाठी आवश्यक ती औषधं दिली जातात आणि कृत्रिम श्वासोच्छवास सुरू केला जातो। युरोपमधील मोठ्या शहरांमध्ये कंपनीच्या खास रुग्णवाहिका असतात। या रुग्णवाहिका मृतदेह क्रायो प्रिझर्वेशनच्या मुख्य केंद्रात घेऊन जातात। हे केंद्र स्वित्झर्लंडमध्ये आहे। तिथे शरीरातील रक्त काढून टाकलं जातं आणि त्याऐवजी क्रायो प्रोटेक्टंट नावाचं एक विशेष रसायन भरलं जातं। त्यानंतर मृतदेह एका खास स्टीलच्या कंटेनरमध्ये द्रव नायट्रोजननं भरला जातो आणि तो -198°C तापमानावर ठेवला जातो। हे तापमान स्थिर ठेवण्यासाठी पुढचे 10 दिवस खूप काळजी घेतली जाते। एकदा योग्य तापमान राखलं गेलं की हे मृतदेह क्रायोस्टॅट्स नावाच्या एका मोठ्या व्हॅक्यूम इन्सुलेटेड कंटेनरमध्ये साठवले जातात। विशेष म्हणजे 650हून अधिक लोकांनी या सेवेसाठी पैसे भरलेत। ते त्यांचे मृतदेह गोठवले जाण्याची वाट पाहत आहेत। यामध्ये फक्त युरोपच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातीलही लोक आहेत। हे तंत्रज्ञान क्रांतिकारक वाटत असलं तरी यावर अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत। सध्याच्या विज्ञानानुसार गोठवलेल्या पेशींना, विशेषतः मेंदूच्या पेशींना त्यांचं काम पूर्ववत करत पुन्हा जिवंत करणं शक्य नाहीये। ही कंपनी भविष्यातील तंत्रज्ञानावर अवलंबून आहे जे अजून अस्तित्वातच नाहीये। दुसरीकडे मृतदेहांना असं साठवून ठेवणं धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या योग्य आहे का यावरही चर्चा सुरू आहे। ही सेवा खूप महाग असल्यानं ती फक्त श्रीमंत लोकांनाच परवडू शकते। त्यामुळे भविष्यात अमरत्व फक्त काही ठराविक लोकांसाठीच उपलब्ध होईल का असाही प्रश्न पडतोय। एक असं जग तयार करणं जिथे लोकांना हवं तितकं आयुष्य जगता येईल हा या कंपनीचा हेतू आहे। सध्या हे एखाद्या हायफाय सायटेक वेब सिरीज सारखं वाटत असलं तरी टुमारो बायो सारख्या कंपन्या मानवी जीवनाच्या मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत। भविष्यात हे मृतदेह जिवंत होतील अथवा नाही पण ते पाहायला आपण मात्र नक्कीच नसू। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।